हे सर्व कस्टमर लोकांचं प्रेम आहे आणि आपल्याकडे बर्ड पार्क पण आहे त्याच्यामध्ये बस 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 लाकडाच्या चुल्यावर जर आपण सर मिसळ बनवतो ना तर ती एकदम आम्ही या बागेमधल्या पेरूचं ज्यूस बनवतो। तर नमस्कार, आपण आलोय आज पक्ष्यांची वाडी किंवा पेरूची वाडी नाशिक मध्ये। तर आपल्या सोबत आहेत पाईकराव सर। तर आपण त्यांना विचारू की इथली मिसळ याच्यामध्ये एवढं काय खास आहे आणि या पक्ष्यांच्या वाडीमध्ये काय काय आहे। सर नमस्कार। नमस्कार सर, सांगायचं तात्पर्य की आपली पेरूची वाडीची मिसळ त्याच्यामुळं आपल्याकडं एवढं क्राऊड वगैरे असतो, गर्दी वगैरे आहे आणि आपल्याकडं मिसळमध्ये बघा तुम्हाला मिसळ भाकरी आहे, मिसळ पाव आहे, कांदा भजी, बटाटा भजी, गुळाची जलेबी, परत आपलं पेरूशी रिलेटेड काही बरेच आयटम्स आहेत। त्याच्यामध्ये तुम्हाला पेरूची आईस्क्रीम आहे, पेरूचा ज्यूस आहे, पेरूची लस्सी पण आहे, पेरूचा चहा पण आहे आणि बऱ्याच आपल्याकडे बर्ड पार्क पण आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला 300-350 प्लस पक्षी प्राणी वगैरे आहेत, जे की इमो झालं, मकाऊ झाले, बऱ्याच प्रकारचे आहेत, विविध प्रकारचे आहेत, ते आपण बघू शकतो इथे। सर आणि हा पक्ष्यांची वाडीचा जो परिसर आहे तो किती स्पेस मध्ये आहे आणि याच्यामध्ये काय काय इन्क्लुडेड आहे? ते परिसर आपल्याकडे बघा 3.5 एकर कमीत कमी आहे बघा। पार्किंग वेगळी आहे, कमीत कमी 5-5.5 एकर पार्किंग आहे बघा आणि 3.5 एकर हा आपला परिसर आहे। मिसळचा पॉईंट त्या साईडला आहे आणि हा इकडे गेम झोन आहे आणि बर्ड पार्क आहे बघा आणि या साईडला बघा बोटिंग्स वगैरे आहे बघा इकडे। आणि सर जसं आपण आता बघितलं की लाकडाच्या चुलावरती मिसळ बनते आणि क्वांटिटी जेव्हा आपण बघितली तर अगदीच जास्त प्रमाणामध्ये मिसळ बनत होती। हो, मिसळ बद्दल काय सांगू शकाल? मिसळ बद्दल सांगायचं म्हटलं सर की आपल्याकडे रोजचा क्राऊड आहे बघा आणि बऱ्याच प्रकारची गर्दी आपल्याकडे असते। तर कंटिन्यू आपल्याकडे गर्दी असल्यामुळे आपल्याला जास्त प्रमाणात क्वांटिटी आपल्याला बनवावं लागते आणि हे कस्टमर लोकांचं प्रेम आहे की आपल्याकडे गर्दी वाढतच राहत आहे बघा। चवीबद्दल म्हणायला गेलं तर लाकडाच्या चुल्यावरती बनलेल्या मिसळमध्ये काय हा वैशिष्ट्य काय असतं? ती एकदम परिपक्व बनल्या जाते, त्याच्यामध्ये टेस्ट निर्माण होते। जसे की आपण सुरुवातीला आपण घरी पण आपल्या खेडेगावात बघितलं की आपण चुलीवरचं जेवण जे करतो ते एकदम स्वादिष्ट आणि रुचकर जेवण असतं बघा। ते म्हणतात ना आपल्या मायेच्या हातचं जेवण खाल्लेलं, तसंच आपलं एक पेरूच्या वाडीतलं जे जेवण आहे ती मिसळ जे बनते ती फक्त चुल्यावर बनते बघा, त्याच्यामुळे त्याची टेस्ट ही अप्रतिम आहे बघा। अजून एक प्रश्न की आपण आता जी मिसळ थाळी जी कॉन्सेप्ट आहे तुमची त्याच्यामध्ये काय काय येतं आणि त्याची काय प्राइसिंग आहे? मिसळ थाळी सर अशी आहे की ते डिपेंड करते की मेनू मधलं तुम्हाला काय हवं आहे, त्यानुसार आम्ही तुम्हाला ना थाळी आहे ना सजेस्ट करतो। जसे की तुम्हाला त्या थाळीमध्ये मिसळ पाव येईल, मिसळ भाकरी येते, कांदा भजी, बटाटा भजी, गुळाची जलेबी, पेरू लस्सी, पेरू ज्यूस। आता छोटी जर फॅमिली असेल तर सिलेक्टेड आयटम घेतात, जसे की त्यांना जेवढं लागतं तेवढं, मग त्यानुसार आम्ही त्यांना रेट ठरवून देतो। तर सर आफ्टर अ लॉंग वेट थाळी आलेली आहे आणि बरेचसे आयटम याच्यात दिसतात, तर जरा सांगाल का काय काय इन्क्लूड आहे आपल्या एवढ्या मोठ्या थाळीमध्ये? तर ही आहे बघा आपली पेरूच्या वाडीची थाळी। याच्यामध्ये तुम्हाला बघा मिसळ पाव आहे, तुम्ही ऑप्शनसाठी यांना मिसळ भाकरी पण घेऊ शकता बघा, जे की बाजरीची भाकर आहे बघा आणि त्याच्यामध्ये हे बघा मिक्स भजी आहे, कांदा भजी, बटाटा भजी, परत गुळाची जलेबी आहे का, साजूक तुपामधली ही गुळाची जलेबी आहे, परत हा नॅचरल पद्धतीने बनवलेला आपल्या पेरूच्या वाडीतला पेरूचा ज्यूस आहे बघा आणि हे पण आहे बघा पेरूची लस्सी आहे बघा, ही ड्रायफ्रूट लस्सी आहे आणि हे रेग्युलर आपलं बटर मिल्क आहे बघा, ही पेरू प्लेट आहे, पेरूची आईस्क्रीम आहे आणि हा ते मसाला आहे बघा पेरूचा। ही झाली आपल्या पेरूच्या वाडीतली थाळी। पेरूचा ज्यूस देखील आम्ही प्यायलो, तर इथल्या पिकलेल्या पेरूच्या ज्या ज्यूसची चव होती ती जरा वेगळीच लागली आम्हाला। वेगळी म्हणजे सर हा जो ज्यूस आहे हा ज्यूस हा नॅचरल प्रकारे, म्हणजे जे की त्याच्यामध्ये काही केमिकल्स वगैरे काहीही टाकत नाही, त्याच्यामध्ये फक्त आता पेरू गोड असल्यामुळे साखरेचं प्रमाण थोडं कमी टाकतो आम्ही आणि नॅचरल प्रकारची टेस्ट आहे सर। माझं सांगण्याचं तात्पर्य की तुम्ही व्हिडिओ याच्यासाठी बनवतो आपण
की जास्तीत जास्त लोकांनी इथे यावे आणि साक्षात आपण येऊन आनंद घ्यावे. दोन्ही झालेलं आहे. खूप मजा आली. फॅमिलीने सुद्धा खूप एन्जॉय. कशी वाटली तुम्हाला? खूप छान. मिसळ देखील खूप छान. आम्ही मोठी थाळी ट्राय केली होती. खूप मजा आली. नक्की तुमच्या फॉलोअर्सला पण सांगा की एकदा विजिट करा नाशिकला आल्यानंतर. पेरूची वाडी आपली मुंसरा फाट्याला आहे. नाशिकपासून जवळपास 8 किलोमीटरच्या अंतरावरती. नाशिकमध्ये कोणाला पण विचारलं तुम्ही ॲड्रेस तर तुम्ही पण सांगाल. मग मला वाटतं गिरणारा हायवे मुंसरा फाटा चौकीवरती. थँक्यू.